नवी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गदारोळ, आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक. कॉकरोच जनता पार्टीसह हजारो विद्यार्थ्यांची संसदेकडे कूच, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, केरळ भवनाबाहेर बॅरिकेड्स टाकून विद्यार्थ्यांना रोखलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी ठेवल्या 3 अटी. सरकारी पक्षानं येऊन वांगचुक यांची भेट घेतल्यास आंदोलन मागे, शिक्षण व्यवस्थेतील अपयशाची सरकारनं जबाबदारी स्वीकारल्यास आंदोलन मागे, खासदारांनी संसदेत मुद्दा उपस्थित केल्यास आंदोलन संपवणार. सरकार तरुणांना घाबरलंय, त्यामुळे मोर्चाला परवानगी दिली नाही, राऊतांची टीका. प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारनं तरुणांचं समाधान करावं, तरुणांचा अंत पाहू नये, राऊतांची मागणी. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभरापासून पावसाची बॅटिंग. बुधवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट जारी. मध्य रेल्वेवर आजपासून धावणार 15 डब्यांच्या नव्या 10 लोकल. बदलापूर अंबरनाथ कसाऱ्याच्या प्रवाशांना रेल्वेचा दिलासा. 12 डब्यांच्या 10 लोकलचं 15 डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर. समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू. वर्ध्याच्या विरुळ जवळ कारला भरधाव ट्रकची धडक. ट्रकला आग लागून ट्रक चालक, क्लीनरसह कारमधील सर्वांचा मृत्यू. प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला. पुण्याच्या मंचरमधील धक्कादायक घटना. तरुणाच्या अंगावर कार चढवून हॉकी स्टिक आणि लोखंडी पाईपनं जीवघेणा हल्ला. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सराटीमध्ये शाही नीरा स्नान. नीरा नदीकाठी वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. तुकोबांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं माळशिरसच्या दिशेनं प्रस्थान. पुरंदवडे इथं आज पालखीचं गोल रिंगण. पालखीचा आज माळशिरसमध्ये मुक्काम. कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतर भीषण आगीचे व्हिडिओ समोर. हल्ल्यामध्ये वीज आणि पाणी प्रकल्पाचं नुकसान. तुर्कीमधील चोरुम शहरामध्ये पॅराग्लायडिंग अपघातात पायलटचा मृत्यू. तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज. चोरुम शहरातील घटनेमुळे पॅराग्लायडिंग सुरक्षेवर प्रश्न. फुटबॉलपटू मेस्सीचं स्वप्न भंगलं. स्पेन वर्ल्ड चॅम्पियन. थरारक सामन्यामध्ये अर्जेंटिनावर 1-0 मात. 16 वर्षांनंतर जेतेपदावर कोरलं नाव.